राज्याचा विचार केला तर रावेर लोकसभा मतदारसंघ हा फार महत्त्वाचा ठरतो। गेल्या दशकापासून एकनाथ खडसे यांचे या ठिकाणी मोठं बॅकिंग या ठिकाणी राहिलेलं आहे। महाविकास आघाडीचा नवा चेहरा असलेले श्रीराम पाटील हे या ठिकाणी उमेदवारी करत असून आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात, दादा काय सांगणार, आपण रावेर लोकसभेमधून उमेदवारी करता आहात, शरद पवार साहेबांच्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत, कसा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? खरं तर प्रथमतः साहेबांचे मी खूप मनापासून आभार मानेल आणि त्यांनी नवख्या माणसावरती विश्वास टाकला, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वांनी विश्वास टाकला, त्याप्रमाणे महाविकासाचे सर्व पदाधिकारी सर्व लोक अगदी जोमाने काम करत आहेत, त्यामुळे सर्वांचं खरंच मनापासून आभार मानतो। आणि काय वाटलं तर मी हेच सांगितलं की जनता जनार्दन याच्यापेक्षा मोठी पॉवर कुठलीच नाही। त्यांनी जो माझ्यावरती विश्वास, पुन्हा जो जल्लोष आहे, जो उत्साह आहे आणि परिवर्तनाची जी ही लागलेली आहे ती खूप मोठी माझ्यासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, एवढंच मी आपल्याला सांगेल। दादा कुठले कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहे? कुठला विकास झाला हा प्रश्न विचारायला पाहिजे, कारण की कुठलाच विकास झालेला नाही, सर्वच प्रश्न अनौत्तरित आहेत। 10 वर्षापासून मी तर फक्त हायमसल्यामुळे बाकड्याशिवाय काही बघितलेलं नाही, त्यामुळे जे प्रश्न आहेत, तुमचे जिगाव टाकडीचा प्रश्न पडलेला पेंडिंग, त्याचा मेगा रिचार्ज पेंडिंग पडला आहे, जलसपचा उपसा सिंचन पडलेलं आहे, तुमचं पाडरसी धरण अजून तसं पडलेलं आहे, त्यानंतर तुमचं पीक विम्याचा प्रश्न अजूनही पेंडिंग आहे, त्याच्यावरती सोल्युशन नाही आहे, त्यानंतर तुमचा अकलेश्वर बुरहानपूर रस्त्याचा प्रश्न तोच पडलेला आहे, जो की 4 राज्यांना जातो। हा जिल्हा केळी उत्पादक जिल्हा सर्वात जास्त आहे आणि इथे दळणवळण जर प्रॉपर नसेल तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काम करावं, जर दळणवळण प्रॉपर उपलब्ध झालं तर शेती माल हा फास्ट प्रमाणे बाहेर जातो। हे असे तरुणांचे प्रश्न आहे, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहे, तुमचे सर्वसाधारण प्रश्न आहे, विकलांगांचे प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न कधी मांडताना दिसल्या का तुम्हाला प्रतिनिधी? मी तर फक्त प्रतिनिधीबद्दल बोलण्याचा विचार करतो की खरोखर त्यांनी काय केलेलं आहे, लोकांची अप्रोच कसा आहे हे तर आपल्याला तुमच्या याच्यातून दिसतेच आहे। आज जनतेच्या याच्यातून जनतेचा आक्रोश जो आहे हा लोकप्रतिनिधीच्या विरोधात खूप मोठा आहे की ज्यांनी कधीही आपल्या गावांना, कधीही आपल्या मतदारांशी, कधीही आपल्या याच्याशी, मला एक सांगा, तुम्ही एखादी मिटिंग दाखवा ना मला की त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना घेऊन मिटिंग घेतली की आता आपल्याला पुढचं राजकारण, पुढचं विकास कसा करायचा, असं असेल तर मला तुम्ही दाखवा, मी तुम्ही म्हणाल ते आपण एक बक्षीस देऊ। एकनाथ खडसे म्हणतायत की विरोधकांकडून जे क्लिप व्हायरल केल्या जात आहेत, दारू पिऊन कार्यकर्त्यांच्या क्लिप आहेत ते व्हायरल केल्या जात आहेत। हास्यास्पद आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे। असं जर असतं तर मग बाकी गावातून मी सर्वच लोकांतून करतात का? ज्या काही क्लिप व्हायरल होत नाही त्या क्लिप, त्याच्या व्यतिरिक्त ते कोण करते मग? असं काही नाही आहे। आणि ज्याने केलं त्याने, मला वाटतं त्यांनी उत्तर दिलेलं मला मीडियावरती, किंवा मी सुपारी न खाणार माणूस तुमचाच एक कार्यकर्ता होता, अजून काय पाहिजे? दादा डमी उमेदवार म्हणून देखील तुम्हाला हिणवलं जात आहे, काय सांगाल? नाही, ते आता बघा, आमच्या भाऊंनी, संतोष भाऊंनी ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बघा पत्रकार परिषद घेऊन गेलं की एक राग असतो, रागाच्या भरात एक अपोनंट माणूस सोबत मागतं तिकीट तर माणूस म्हणू शकतो ना, काय त्यात प्रश्न आहे? आणि भाऊंनी इथे मोठं मन आहे आमच्या संतोष भाऊचं, बघा ना, त्यांनी लगेच माझ्यावरती इतक्या प्रेमाने, इतक्या इच्छाने सर्व कार्यक्रमाला येतात, सर्व गोष्टी सांगताय, आणि भाऊंनी सांगितलं की श्रीराम पाटलांना मी मदत करणार करणार करणार, त्याच्यात कुठली शंका नाही। पण त्या क्लिपला आधार धरून आता काय आहे की मोठ्या भावांबद्दल खरं म्हणजे नाथाभाऊंचा खूप रिस्पेक्ट करतो, कारण त्यांनी खूप मोठं राजकारण केलेलं आहे, एवढं मोठं, आणि खूप मंत्रिपदं भोगलेलं आहे, मोठ्या लेव्हलला राहिलेलं आहे, आणि यांच्या अशा माणसासोबत काय बोलायचं त्यांच्याबद्दल? पण त्यांना माझं एकच विनंती भाऊंना की भाऊ तुम्ही नका करू असं, क्लिप व्हायरल करा। आता क्लिप व्हायरल करणार, क्लिपच्या परिस्थिती किती भयानक आहे, सर्वांनी क्लिपा त्यांच्या पण ऐकलेल्या आहे। तर मला असं म्हणतं की त्यांना जर वाटतं की डमी उमेदवार आहे तर मग तुम्ही प्रचाराला का पडताय? डमी उमेदवार देऊन तुम्ही साहेबांना फसवलं का पुन्हा पुन्हा? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे। जनता जनार्दन सर्व समजते, जनता जनार्दन सर्व समजते की त्यांना लक्षात येते की आज जे पब्लिक म्हणून जो जल्लोष होतो, पब्लिक म्हणून जो उत्साह येतो आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी हे वाटतं। भाऊंना तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारला की आता तुम्ही किती लीडने निवडून येणार, भाऊंनी मला तर लीड गीट विचारू नका, आपण निवडून येऊ, हे कुठलीच संकेत आहे हा? तर भाऊंना विनंती की बाबा तुम्ही काही या गोष्टीत आता हे करू नका, असं माझी विनंती। ज्यांना जे आता ताईंनी बी 10 वर्ष सत्ता भोगलेली, मी नवखा माणूस आहे, आम्ही करू ना, बोलू ना एकमेकाबद्दल, आम्ही पर्सनलाइज बोलणारा माणूस नाही कधी, आणि मला ते राजकारण नाही करायचं, कारण मी येथे आलेलो आहे एथिकल राजकारण करण्यासाठी। कदाचित मी असंच जनतेला आवाहन करेन की एकदा तुम्ही बदल बघा, बदल बघितल्यानंतर लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे हे उदाहरण आपल्याला घडवून देईल। माझ्या जीवाचं रान करेल, मेहनत एवढी करेल। आजही मी 6 ते रात्री 2-2:30, तुम्हाला सांगितलं रात्री 2:45ला आलो, सकाळी 6 वाजता रेडी होतो, सकाळपासून माझ्या सर्व बाईट चालू आहे, सर्व गोष्टी चालू आहेत, सर्व लोक भेटणारे येतात, मी सिम्पल राहणारा माणूस आहे। तुम्ही बघता माझ्या फ्लॅटमध्ये बसले तुम्ही,
फ्लॅटमध्ये राहणारा माणूस खासदारकी देशाची सर्वोच्च निवडणूक लढतोय. दादा, एक मोठं आव्हान आहे आपल्या समोर आणि बघितलं तर खडसे परिवाराचं एक मोठं वर्चस्व त्या ठिकाणी आहे आणि सुनेला विजयी करण्यासाठी स्वतः खडसे हे रिंगणात उतरलेले आहेत. खरं तर म्हणजे आव्हान खूप मोठं आहे, त्याबद्दल शंकाच नाही. पण ही आव्हान कुणासमोर आहे? मी एकटा उमेदवार नाही आहे, जनता जनार्दन उमेदवार आहे. त्यामुळे जनतेच्या समोर कुठलंही आव्हान, कुठलंही तुफान फार नगण्य असते. त्यामुळे जनता जनार्दन यांना त्यांचं जे आतापर्यंतचं कार्य आहे, त्यांचं आतापर्यंतचं जे काम आहे, हे सर्व दाखवून देईल. बघा, कुठल्या पद्धतीने तुम्ही लोकांशी अप्रोच होता हे फार महत्त्वाचं आहे. आता ते कुठल्या पद्धतीने अप्रोच होता हे लोकांना लक्षात आहे. काही लोक पदाधिकाऱ्यांना म्हणतात तुला हे पद दिलं, फलान दिलं, त्यांना अधिकार दिले होते का वगैरे वगैरे. खूप काही प्रश्न आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण जनता जनार्दन याचं उत्तर देईल आणि जनता जनार्दनची पॉवरच्या पुढे कुणाचीही पॉवर काहीच कामाची नाही. नक्कीच रावेर लोकसभेचा जो खुंटलेला विकास आहे तो विकास माझा करण्याचा मानस राहील असा विश्वास या ठिकाणी रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे. जनतेने मला एकदा संधी द्यावी, संधीचं नक्कीच सोनं करू अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.